छान बाप्पा आणतो, एवढी चांगली आरती करतो, एवढा छान प्रसाद करतो, ते कोणासाठी? बाप्पांसाठी. आपण बाप्पांसाठी सगळे काही करतो, पण शेवटच्या दिवशी जेव्हा बाप्पा जाता घरी, त्यांच्या घरी विसर्जन, त्या दिवशी आपण सगळे रडतो, कारण आपले काळजातले बाप्पा आपल्याला सोडून जाता. का बरं? आपण रडतोच, पण का बरं? कारण आपले बाप्पा जाताय विसर्जन. असेच फक्त आपण नाही रडत, आपले बाप्पा पण रडता. आपले बाप्पा का बरं रडता? कारण त्यांचे तोंड तुटते, हात तुटता, पाय तुटता आणि बोलता, अरे माणसांनो, अरे पोरांनो, तुम्ही मला एवढा धूमधामनी मला आणता, एवढे चांगले आणता, एवढी चांगली पूजा करता, एवढे चांगले नैवेद्य करता, तरी पण तुम्ही का मला असे टाकता? विसर्जन करता, पण माझे त्या अंगाचे तुकडे होता. तुमच्या अंगाचे तुकडे झाले तर तुम्हाला किती दुखन, तसं तुम्हाला तर दुःख नसतं, तसं मला किती दुखत असं. तसंच माझे अंग तुटतं आणि मी पाण्यात वाहून जातो, वाहून जातो. तेव्हा काय, मी एका जागेत अटकतो. अटकून गेल्यावर तिथेच थांबतो. कस काय? मग नंतर ट्रक येते, सगळे गणपती घेते. ट्रक सगळ्या गणपती उचलून ट्रक मध्ये टाकता, कचऱ्याच्या पेटीत टाकता, कचऱ्यामध्ये टाकता. पण मी कृपया हात जोडतो, कधी पण सिमेंटचे POPचे गणपती नका घेऊ. मी हात जोडतो, कृपया तुम्ही शाडू मातीचे बाप्पा घ्या. कारण शाडू मातीचे आपण घरीच विसर्जन करू शकतो, घरच्या घरी विसर्जन करू शकतो, आणि तीच माती पुढच्या वर्षी त्याच मातीने आपण बाप्पा म्हणू शकतो. जय गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.